तर मित्रांनो, आता आम्ही डायरेक्ट रस्त्यातूनच ब्लॉग चालू करतोय. बिकॉज आपण कुठे चाललो आहे? आम्ही चाललो आहे स्टेशनला. मामाने पॅनड्राईव्ह आणि शोल्डरची मशीन तिथे त्याची सोडून तो स्टेशनला घेऊन चाललो. आता आम्ही चाललो स्टेशनला ते आणायला येऊसाठी आम्ही चाललो स्टेशनला. तर तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आमच्यासोबत राहा, ब्लॉग अख्खा बघा आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढे. तोपर्यंत रस्ता बघा आमचा. आलो आहे की नाही मी माहीत नाही मला. हा बघा, हा मामाला तिथे त्याच्या सोडून आता आम्हाला इथं येऊन आलाय. तरी मला डाऊट आलेला की हा विसरला. मी बोलला काय रेडी वगैरे होत असते. एक बॉक्स घेऊन जातो, तो बॉक्स घेऊन जातो स्टेशनला आलोय. तर मित्रांनो, आता आम्ही परत घरी चाललो आहोत. जे सामान होतं ते आम्ही घेतलेलं आहे, फोल्डिंग मशीन आणि पेन ड्राईव्ह. आता चाललो आम्ही घरी. तर मित्रांनो, जी आम्हाला थर्मोकॉलची प्लेट पाहिजे होती ती आता भेटलेली आहे. ही बघा, ही वाली. ती आता आम्ही घेऊन परत नाही, घरीच चाललेलो. डायरेक्ट आपटली रिक्षाच्या स्टँडला. फोन पडला खाली. बोलते शिवाय घालते तिला.
मित्रांनो आता आम्ही घरी आलेलो आहे फायनली विदाउट पाऊस सुका चालू आहे. आणि खाली मामी भेटलेल्या ते कामाला दादा नव्हत्यात सोड. आता हे बघा घरी पोहोचलोय. इथे पोरापोरी चालले, इथं ब्लॉग चाललाय. आता थोड्या वेळ आपलं पण हे काम सगळं सुरू होणार आहे. मग भेटूया थोड्याच वेळात. तर मित्रांनो जे आता आम्ही 90 रुपयाचं घेऊन आले ते तुटलं. हे बघा कुठे दाखव. हे बघा ही ब्लेडच तुटली डायरेक्ट. आता ही नवीन ब्लेड आहे, ही ह्याला लावायचे. दादा आता लावेल. नशीब याच्यासोबत ब्लेड फ्री आहेत, नाहीतर आता 90 रुपये वाया गेले असतील. मम्मी आता आला किराणावाल्याकडे. आणल्या भावाने याचं उद्घाटन केलेलं आहे. कुठे दाखव ती तुटलेली. कुठे याच्यातच शे. तर मित्रांनो आता आम्ही घरी आलेलो. तर आता हे आम्ही कोराकोरी चालू केले. हे बघा असं हे मागासचं घेतले 90 रुपये. त्याचा हा फायदा. हे असं खाचून ठेवायचं आणि मग त्या कटरने त्याला होल पाडायचा असं. आता दुपारचे किती वाजले आता? 1:45 वाजले आणि आता कोणच चाललंय. फक्त हा आलाय, तो पण आता क्लासला चाललाय. हा आणि आम्ही दोघंच हे सगळं करतोय सकाळपासून. अख्खे 2 वाजलेत. 2 जण येणार होते, कोणच नाही आले अजून. म्हणजे 1:45 झाले, कोणच नाही आले. ते काल बोलली पण नाही आली. मग अशाच आमच्या सोबत राहू. आता आमच्यासोबत कोणीच नाही, डिझायनर कोणीच नाही. आता हेच आम्ही करतोय. तर भेटू ते आल्यावरच थेट. ती वेळाने दुसरे डिझायनर आलेत. अख्खे 1:45 झाले तरी पण नव्हते आले. आत्ता आले का टाइमपास. आणि आता इथे परत कोराकोरी चालू झालेली आहे. मी 90 रुपयाचा ब्लेड आणलं. वरती ब्लेड आहे. अरे वुमेन्स. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय कंदील पेपर आणायला. ते ह्याच्यासाठी लावायला हे होते, पण त्याच्याने जास्त उजेड नाही तर आता आम्ही कंदील पेपर शोधायला चाललोय. तर बघू आता कुठे भेटत कुठे नाही. आम्ही दोघेच चाललोय, बाकी कोण नाही. आम्ही दोघेच. आम्ही एका दुकानात आलोय स्टेशनरीच्या. कंदील पेपर आहे का? कंदील पेपर दिवाळी. अरे ऐसा कैसे वो यूज करते ना, ट्रांसपेरेंट रहता है. उसके जगह दूसरा कोई है ट्रांसपेरेंट वाला. नाही वो पेपर अलग आता. तर मित्रांनो आता इथं कुठेच कंदील पेपर नाही आहे. त्याकडे पण होता. आता पुढे बघा आलोय आणि गाडीला टोकला आहे. आणि टोकला आहे आणि मजबूत ठोकलाय आणि गाडी मस्त पळवते. हा तेच मजबूत लागलेला आहे गाडीला. काही ना काहीतरी झालेलं आहे खाली. आता बघ हा स्टेशनला बंद. मग आता बंद आहे. मार इकडनं शिवता. अशा प्रकारे आमचं काम झालेलंच नाहीये, कॅन्सल झालं. आम्ही जस्ट असंच टाइमपासला नव्हतो आलो. पण कंदील पेपर कुठंच नाही. तिकडे तर हायच नाही. दुसरीकडे विचारलं दुकानच बंद आहे. विचारायचा प्रश्नच नाही आहे. आता आम्ही चाललोय थेट घरी. तर बघा तर मित्रांनी जसं आम्ही रिकामे हाताने गेलो तसंच रिकामे हाताने परत आले. आम्हाला कंदील पेपर कुठेच नाही भेटले. आता हावला जाईल स्टेशनला, तेव्हा तो घेऊन येईल. त्याशिवाय आम्हाला दुसरे पर्यायच काहीच नाही. चावी आहे. लाईट गेली. दुसरा 14वा महिना. तो बोलतो कंदील पेपर दिवाळीतच भेटत आता ना. काय शोधताय? बघा काम नाही थांबणार. ठीक आहे, काम अजिबात नाही थांबणार. लाईट जाऊ दे ना तर पाण्यात काम नाही थांबणार. काय शोधता ते तर सांगा.
मोठ्यावाले कटर ना. कापून तर द्यायचं. तर मित्रांनो आता वाजले 5:15. तुझ्या आठवण काय होतं हे दुपारी भेटलेले ते सबस्क्रायबर्स ए हिला पण घे इशूला आणि आमचं काम चालू आहे आणि एक व्यक्ती आत मोबाईल घेऊन नेहमी बघतोय. झापड देईन ना चाय बनवते ओ माय गॉड रेसिपी सांगा मॅडम. हो चाय बनवता नाही येत. पप्पा इथे पोहे खात आहेत. लिंक देईल लिंक आता छापाछापी करा. इथे अजून काम चाललंय. 5:15 वाजले तरी हा कापूनच टाक. आम्ही सुद्धा काम करतोय. मग ह्याला त्याचा अर्धा जॉईंट. बाकी काय नाही काम केलं ते भेटू. नमस्कार मित्रांनो. तर आता घड्याळात वाजले 5:30 आणि चायवाले इथे आले. हात दाखवा. किती जण चहा पिणार आहेत ते सांग तर घड्याळ वाजले 5:30 आणि आम्ही सकाळी 11 वाजल्यापासून बसलो आहे. अजून पण आमचं काम चालूच आहे. हे बघा डिझाईन एवढ्या झालेले आहेत आणि इथे पप्पा बसलेत गाणी लावतात आहेत. साऊंड ऑपरेटर हा टाइमपास करतोय. नाही काम करतोय. काम करतोय. हा काम करतोय. इथे आई बसलेले आहेत. मम्मी हात दाखवा. मम्मी गहू साफ करते. हा आमचा नवीन माणूस आहे ब्लॉग मध्ये. आणि हे चायवाले चाय आणतात आहेत. ए चायवाले बघ ना. सॉरी इथे चायचा वास तुम्ही फील करा फक्त चाय. अशाच बघत राहा. अजून काम चालू आहे आमचं आज रात्रीपर्यंत. आता डायरेक्ट बघूया कसं काय होतंय. मग तेव्हा आम्ही भेटू तुम्हाला. एवढी स्पेशल चाय बनवली हिने. सगळ्यांसाठी चाय बनवली. सगळ्यांसाठी. इकडे जेवढे हे बघा त्यांना दिली, मला दिले, हिला दिली, त्यांना दिली आणि त्यालाच नाही दिली. काय करणार. इकडे आता ती घेऊन येते. नमस्कार मित्रांनो. आता घड्याळ वाजले 12:15 आणि आम्ही आता आमचं काम करायला बसवतो पण लाईट गेले. काय हे डोंबिवलीत लाईटीला आहे ना काय फायदा नाही बोलून. आम्ही असे घामाने भिजतोय. सगळे डिझाईन काढायला आलेले इकडे. सगळ्यांचा मूड गेलेला आहे आणि आम्ही आज सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 7 पर्यंत डिझाईन काढत होतो. त्यामुळे आता कॅपॅसिटी पण आता आम्ही झोपून जाऊ. आणि ह्या मम्मी लहानपणीचे छंद ह्यांना आठवत आहेत. फुगे फोडतात आहेत. आई झोपेल आता. आम्ही पण झोपू. तर आम्ही हा ब्लॉग आता एंड करतोय. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बाय